नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कळण्याची भाकर कशी बनवायची, त्याचं पीठ कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। इथे तुम्ही पाहिलं असेल, मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो मी उडीद टाकलेले आहे आणि छान असं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता मी इथे तुम्हाला भाकर बनवून दाखवते। इथे मी पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान असा मौसत गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाणी आपल्याला हळूहळू टाकायचं आहे। जर तुम्ही एकदम पाणी टाकलं तर हे पीठ खूप चिकटतं, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, छान आपल्याला असं हे मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे। हे बघा, अजून हे पीठ सॉफ्ट झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। यामध्ये उडीद असतात, त्यामुळे हे पीठ खूप चिकटतं हाताला। तुम्ही बघू शकता कसं चिकटतंय। छान आपल्याला असा मौसत गोळा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, छान असा गोळा तयार झालेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे पीठ किती मऊ झालेलं आहे ते। हे बघा, अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, आता मी थोडं पीठ टाकून घेणार आहे खाली। दोघं हातांना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचा आहे गोळा। हे बघा, आता मी ही भाकर थापून घेणार आहे। पहिले आपल्याला साईडने थापून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला मध्ये ही भाकर छान अशी थापून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे। कधीही भाकर थापताना आपल्याला सुरुवातीला मध्ये नाही थापायची आहे, अशा कडेकडेने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे। हे बघा, भाकरचे काठ आपल्याला छान असे बारीक थापून घ्यायचे आहेत। हे बघा, आपली भाकर छान थापून झालेली आहे। आता मी तवा गरम करून घेतलेला आहे, त्यावर मी आता भाकर टाकून घेते। तुम्ही ही भाकर लाटून सुद्धा बनवू शकता। हे बघा, आता छान आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। जर तुम्हाला चटका बसत असेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या रुमालाने देखील पाणी लावून घेऊ शकता। हे बघा, मी सर्व भाकरला पाणी लावून घेते। आता ही आपल्याला पलटवून घ्यायची। पाणी सुटल्यानंतर आपल्याला ही पलटवून घ्यायची। हे बघा, आता आपल्याला भाकर छान शेकून घ्यायची आहे। हे बघा, आपल्या भाकरचे काठ अजून कच्चे आहेत, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही भाकर छान भाजून घ्यायची। अशी भाकर उचलूनच आपल्याला पाहिजे। आणि जर तुम्हाला हाताने चटका लागत असेल तर तुम्ही असं उलथण्याने सुद्धा हे करू शकता। हे बघा, अशा पद्धतीने प्रेस करायचे आपल्याला, म्हणजे काठ छान भाजले जातात। सर्व बाजूने मी छान भाकर भाजून घेणार आहे। आता ही आपल्याला पलटवून घ्यायची आहे।
तुम्ही बघू शकता गॅसवर न ठेवता मी तव्यावरच ही भाकर छान भाजून घेणार आहे। तुम्ही ही भाकर डायरेक्ट गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने देखील भाकर छान फुलते। हे बघा, छान हळूहळू आपल्याला असं प्रेस करायचं आहे, भाकर छान फुलते। बघा बघा आपली भाकर किती छान फुललेली आहे। हे बघा आपली भाकर छान तयार झालेली आहे। किती छान असा रंग देखील आलेला आहे भाकरला। हे पहा आपली भाकर छान तयार झालेली आहे। खानदेशामध्ये ही भाकर तर खूप प्रमाणात जास्त खाल्ली जाते। नवरात्रीमध्ये तर उपवास सोडण्यासाठी करण्याची भाकर ही काही वेगळीच असते आणि ठेचा, तुम्ही या ठेच्यावरच उपवास सोडला जातो। तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला ठेचा छान आपली हवी असेल तर आपल्या चॅनलवर आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की ही रेसिपी बघू शकता। तुम्ही देखील करण्याची भाकर आणि ठेचा ट्राय करून बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।